नमस्कार मंडळी. दरवर्षी लाखोच्या संख्येने भाविक पायी चालतात. ना कोणतं आमिष ना कोणती सक्ती, फक्त एकच ध्यास, तो म्हणजे पांडुरंगाचं दर्शन. पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी एवढं ओढ का आणि ह्या वारीला एवढं महत्त्व का, तर आज आपण संपूर्ण जाणून घेणार आहोत ह्या व्हिडिओच्या माध्यमातून. मी तुषार डेके, तुम्ही पाहताय मराठी थिंग. तर आषाढ महिन्यातील शुद्ध एकादशीला पंढरपूर नगरीत आषाढी वारीसाठी असंख्य भाविक पायी चालत पंढरपूर या ठिकाणी येतात आणि विठ्ठल रखुमाईचं दर्शन घेतात. आणि ह्या आषाढी वारी एकादशीसाठी अतिशय मोठ्या प्रमाणात मोठा महासागर या ठिकाणी लाखोंच्या भाविकाने जमलेला असतो. अशी ही वारी म्हणजे आषाढी एकादशीची वारी. हिंदू धर्मात या दिवसाला खूप महत्त्व मानले जाते, कारण ह्या दिवसापासून भगवान विष्णू योन निद्रेमध्ये जातात आणि तेव्हापासून चतुर्मास चालू होतो असं म्हटलं जातं. म्हणूनच ही वारी हिंदू धर्मातील खूप महत्त्वाची वारी अशी म्हटली जाते. आणि ही धार्मिक वारी, या धार्मिक वारीला खूप मोठा इतिहास आहे. आणि आषाढी एकादशीची वारी ही सर्वात महत्त्वाची आणि आध्यात्मिक प्रक्रियेतून पाहिलं तर ही सर्वात मोठी वारी मानली जाते. आषाढी एकादशीला एक मोठी परंपरा आहे आणि ही परंपरा 700-800 वर्षानुवर्षे चालत आलेली परंपरा आहे. ही परंपरा संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराज, संत नामदेव, संत एकनाथ महाराज अशा सर्व संतांनी एकत्र येऊन अतिशय चांगल्या आणि भक्तिमय वातावरणामध्ये विठुरायाच्या दर्शनासाठी, त्यासोबतच कोणता श्रीमंत गरीब ना कोणती जातपात ना कोणता धर्म असा कोणताच भेदभाव न करता ही आषाढी एकादशीची वारी परंपरेनुसार आजही शिस्तमय पद्धतीने आपल्या महाराष्ट्रामध्ये संपन्न होते. हा आपल्या महाराष्ट्राचा मोठा सर्वात अभिमानाची गोष्ट आहे आणि ही सर्वात मोठी धार्मिक गोष्ट मानली जाते. आषाढी वारीच्या या संपूर्ण वारीमध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे ह्या वारीमध्ये असंख्य पालख्या दाखल असतात. आणि याच्यामध्ये प्रामुख्यानं 2 पालख्या म्हणजे संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी, त्यासोबतच संत तुकाराम महाराजांची पालखी. संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी ही आळंदी या ठिकाणून मार्गस्थ होते. त्यासोबतच संत तुकाराम महाराजांची पालखी ही सुद्धा देहू या ठिकाणाहून मार्गस्थ होते पंढरपूर या ठिकाणी. आणि ह्या पालखीच्या दरम्यान ह्या पालख्या असंख्य गावाखोड्यातून या पंढरपूर या ठिकाणी मार्गस्थ होत असतात. आणि याच दरम्यान असंख्य लोक ह्या पालख्यांचं दर्शन घेण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. या पालख्यांमध्ये संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुका आणि संत तुकाराम महाराजांच्या पादुका ठेवलेल्या असतात. आणि ह्या पादुकांचं दर्शन घेण्यासाठी असंख्य लाखोच्या गर्दीने भाविक जमा होऊन ह्या पालख्यांचं दर्शन घेत असतात. अशा ह्या वारीला खूप मोठं महत्त्व असतं. पालख्यांच्या वारीमध्ये हजारो दिंड्या समाविष्ट असतात आणि याच्यामध्ये पांडुरंगांचा गजर करत ताल मृदुंगाच्या आवाजामध्ये सर्व शिस्तमय पद्धतीने सर्व भाविक, सर्व वारकरी संप्रदायातील सर्व भक्तजन मंडळी अतिशय सुस्वर आपल्या भजनाच्या तालामध्ये पांडुरंगाच्या गजरामध्ये पंढरपूर या ठिकाणी रोजचे पायी चालत मार्गस्थ होत असतात. असं एक आगळं वेगळं चित्र आपल्याला पाहायला मिळतं. आगळा वेगळा भक्तिमयाचं रूप पाहायला मिळतं. अशी म्हणजे आषाढी एकादशीची ही वारी. ह्या वारी दरम्यान सर्वात रोमांचक असं एक मोठं आकर्षण असतं ते म्हणजे रिंगण. रिंगण म्हणजे घोड्याच्या पादुकाने सर्व रिंगण भरलेलं असतं आणि घोड्याच्या पायाखालची जी माती असते ती प्रसाद म्हणून प्रत्येक भाविक आपल्या माथ्याला लावत असतो. आणि खूप ज्ञानोबा तुकोबांच्या गजरामध्ये हे भक्तिमय वातावरण फुलून आलेलं असतं. अशा रिंगणाला खूप मोठं महत्त्व दिलं जातं आणि खूप एक आकर्षक रिंगण असं बनलं जातं आणि खूप पाहण्यालायक आणि खूप भक्तिमय सुस्वर वातावरणामध्ये हे रिंगणाची प्रक्रिया संपूर्ण पार पडली जाते. ह्या वारीमध्ये प्रामुख्याने एक वैशिष्ट्य आहे, ते म्हणजे ह्या वारीमध्ये सर्वच श्रीमंत गरीब ना कोणता जातपात ना कोणतं भेदभाव केला जात नाही. ह्या वारीमध्ये सर्व भाविक एकत्र जेवतात आणि ह्या भाविकामध्ये असंख्य लोक जोडले गेलेले असतात. प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने या वारीमध्ये सर्व वारकऱ्यांना ज्या परीने मदत करता येईल ह्या परीने सर्वजणच समाजातील सर्वच लोक या परीने मदत करतात. हे पाहणं खूप मोठं लक्षणीय आणि एक चांगलं उदाहरण आपल्या महाराष्ट्रातून संपूर्ण देशासमोर जातं. ते म्हणजे आपल्या पंढरपूरच्या वारीमध्ये अतिशय शिस्तमय वातावरणामध्ये सर्व वारी पूर्ण करतात आणि असंख्य लोक सामाजिक क्षेत्रातून या ठिकाणी सहकार्य करतात. या वारीचा शेवट आषाढी एकादशीच्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रातून आलेल्या दिंड्या पालख्या या ठिकाणी दाखल होतात आणि पंढरपूरमध्ये एक मोठं वारकऱ्यांचा आणि भक्तांचा मोठा जनसागर आपल्याला पाहायला मिळतो. सर्व भाविक चंद्रभागेमध्ये स्नान करून विठ्ठल रखुमाईचं दर्शन घेतात आणि ह्या दिवसाला खूप मोठं महत्त्व असतं, कारण हे एक शिस्तमय आणि
कोणताही भेदभाव न करणारा म्हणजे हिंदू धर्मातील हा मोठा दिवस मानला जातो म्हणजे आषाढी एकादशीची वारी. खरोखर मंडळी, आषाढी एकादशीची वारी असंख्य लोकांनी अनुभवली असेल आणि त्यांचे अनुभव आपल्याला आज आपण अनेक लोकांच्या माध्यमातून आपण ऐकत असतो आणि त्यांचे अनुभव आपण आपल्यासमोर ते लोक मांडत असतात. परंतु ज्याने ह्या वारीचा अनुभव घेतला आहे त्यांना खरोखरच वाटतं की भक्ती काय असतं आणि भक्तीचा मार्ग आणि विठ्ठलाप्रती असणारी भक्ती हे एक आगळं वेगळं आपल्याला रूप सांगून जातं. म्हणून ह्या वारीला, आषाढी एकादशीच्या वारीला खूप मोठं महाराष्ट्रात महत्त्व आहे. आणि ही आषाढी एकादशीची वारी फक्त भक्तीसाठी ओळखली जात नाही, तर ती संपूर्ण शिस्तमय आणि एक आषाढी एकादशीची वारी आध्यात्मिक आणि धार्मिक बाबीतून जर पाहिली तर भक्ती आणि श्रद्धा अशी सांभाळून ठेवणारी आणि जपणारी वारी म्हणजे आषाढी एकादशी वारी. मंडळी, आपल्याला पण या वारीचा कधी अनुभव आला असेल तर आपण पण आपला अनुभव या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आपल्या कमेंटमध्ये जरूर नोंदवा आणि इतरांना जरूर सांगा. खरोखरच पांडुरंग हरी, पांडुरंग हरी, जय हरी. धन्यवाद मंडळी. व्हिडिओ कसा वाटला आपण नक्कीच आम्हाला कळवा. धन्यवाद.